नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। अर्थातच मी गणेश सागरे। मी टाकलेले यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ हे प्रत्येकाला आवडतीलच अशातला काही भाग नसतो। कारण लग्नात 1000 लोक असतात, त्या 1000 लोकांमधून कोणाला तिखट भाजी पाहिजे, कोणाला तीच भाजी फिक्की वाटते, कोणाला मीठ जास्त वाटते, कोणाला मीठ कमी वाटते। ह्या समस्या येणारच आहे। म्हणून मी तुमच्या मनाला पटेल असेच व्हिडिओ टाकणं हे काही अनिवार्य नाही। कारण माझे विचार माझे आहेत, तुमचे विचार तुमचे आहेत। तुम्हाला जे टाकलेले व्हिडिओ पटलेच पाहिजेत अशातला भाग नसते। कारण आवडी निवडी ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात। मी टाकलेले व्हिडिओ कोणाच्या बुडाला आग लावून जातात, कोणाला चांगले वाटतात, कोणाच्या डोक्यावरचे केस उभे होतात, त्याला उपाय नाही। तरी आपण ते व्हिडिओ पाहता। पण माझी एक प्रेमाची हाक आहे तुम्हाला गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल कडून, आपण त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून निघाले, त्याच्यावर कमेंट देऊन निघाले। तुमच्या कमेंट्स मला तुम्ही शिवे जरी दिले तरी चालतील। कारण शेवटी तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत हा माझा प्रामाणिक उद्देश असतो। चला तर मग आजचा विषय आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्रातल्या राजकारणात स्थिती काय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये सेना स्थापन केली। त्यांचा आवाज होता मराठी लोकांच्या फेवरमध्ये, की ज्या मुंबईत मराठी लोकांना नगण्य स्थान राहिलं होतं, पण त्यांनी आवाज उठवला आणि मुंबईमध्ये मराठी माणसाला एक मानाचं स्थान निर्माण केलं। एक मराठी माणसाची दहशत होती। पाहता पाहता हा वटवृक्ष महाराष्ट्रात फोपावला। पण त्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ज्यांनी अंगावर गोळ्या झाडल्या, अंगावर वार झडले, शिवसेनेला शून्यापासून एकदम उच्च कोटीवर नेऊन पोहोचवलं, अशा शिवसैनिकाला बाळासाहेब हयात असताना त्यांचे लाड पुरवले गेले। पण नंतर उद्धवसाहेब ठाकरे यांच्या भोवती जे चांडाळ चौकडी होती, त्या शिवसैनिकांनी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या होत्या, अशा शिवसैनिकाचे तिथं दारं अर्धवट उद्धव साहेबांनी उघडे ठेवले। आणि ज्यांच्या सोबत जे चांडाळ चौकडी होती, म्हणजे त्यांना स्वतःचा मतदार संघ सुद्धा नाही। संजय राऊत यांचं शिवसेनेसाठी वाढवण्यासाठी काय प्रयत्न आहेत, अनिल देसाई, आदित्य ठाकरे, नार्वेकर असे कित्येक नावं जे घेता येतील, परब, की ज्यांना स्वतःच्या मतदारसंघात उभं राहायला सुद्धा झाले, स्वतःचे मतदारसंघ नाही। पण जे उद्धव साहेब बिमार असताना शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना जो आधार दिला, त्या आधारामुळे सर्व जे फाउंडर मेंबर होते, ज्यांनी खस्ता खाल्ल्या अंगावर वार झेलले, ते सर्व शिवसैनिक, हे मंत्री म्हणा की आमदार म्हणा, हे सर्व शिंदेकडे वळले। शेवटल्या क्षणात गुलाबराव पाटील जेव्हा गेले आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही सर्व शिंदे यांना विचारतो, आम्ही त्यांना वापस आणतो। पण जो संजय राऊत यांचा उद्धटपणा आणि तो त्यांना झोंबला आणि तिथून सुरुवात झाली। आणि पाहता पाहता शिवसेनेचे 41 खंदे शिवसैनिक फाउंडर मेंबर हे शिवसेनेला सोडून गेले। लोकसभा आली, लोकसभेत असं वाटलं होतं की बा उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे सहानुभूतीची लाट आहे, त्यामुळे हे त्याच्यामध्ये टिकावा धरतील। त्यांनी टिकावा धरला, पण शिंदेही प्रबळ आहेत असं लोकसभेत दिसलं। लोकसभेचा कित्ता विधानसभेत गिरवल्या जाईल असं वाटलं,
पण विधानसभेत उलटच झालं. लोकांनी पसंती ही एकनाथ शिंदे यांना दिली, कारण त्यांच्याजवळ 41 जे लोक गेलेले होते त्यांचं त्यांच्या मतदारसंघात प्रभुत्व होतं. त्यांनी लोकांच्या अडी अडचणी सांभाळलेल्या होत्या. पण जे चांडाळ चोपडी उद्धव साहेबांच्या बाजूला थांबले की नाही काही होणार नाही, फक्त उद्धव साहेबांच्या जीवावर ते शिवसेनेत स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला लागले होते. पण आज त्यांना समजलंय की नाही, शिवसेना ही सर्वसामान्य लोकांची आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण जो करतो त्याच्याच मागे शिवसेना राहते. म्हणून त्यांचे 41 लोक जे गेले होते त्यापेक्षाही त्यांनी जास्त आणले आणि शिवसेना फक्त 20 आमदारावर लटकली. याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेना हे भरकटली, त्यांना मुद्देच राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचं व्हिजन काय त्यांनाच समजलं नाही. उद्धव साहेब सध्या एवढे गोंधळलेले आहेत की त्यांना काळजी पडली मुंबई शहरातली जी शिवसेनेची आत्मा आहे ते महानगरपालिका शिवसेनेजवळ राहते का नाही राहत हा सुद्धा एक प्रश्न पडला. आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंतही स्वतः एकट्याच्या भरोशावर त्यांना बहुमत महानगरपालिकेत कधीच मिळालं नव्हतं. मागच्या वेळेस सुद्धा बीजेपी आणि ते बरोबर होते, पण बीजेपीने त्यांच्यावर उपकार केलं, त्यांना तिथं राज्य करू दिलं. पण आजची परिस्थिती अशी आहे की आज मुंबईत 6 आमदार हे एकनाथ शिंदेचे आहेत, 14 बीजेपीचे आहेत आणि 8 का 10 शिवसेनेचे आहेत, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे. यावरून अंदाज असा येतोय की यावेळची महानगरपालिका ही जर शरद पवार आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन जर त्यांनी लढवली तर मराठी मतदार जो आहे तो 100% शिंदेकडे जाईल. हिंदी मतदार हा बीजेपीकडे जाईल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मधात लटकत राहतील. त्यांची चाचपणी चालू आहे किंवा एकट्याच्या भरोशावर महानगरपालिका लढवायची. पण मराठी आणि हिंदी जो मतदार होता तो सध्या मला तरी वाटतंय की यामधलं पर्सेंटेज हे उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं घसरलेलं आहे. मुस्लिम भागात त्यांचं प्राबल्य आहे, पण मुस्लिम भागात जर मुस्लिम उभा राहिला तर तिथे हिंदूचं मत डिवाइड होते. त्यामुळे यावेळेस हा उद्धव साहेब ठाकरे यांना शेवटला चान्स आहे आणि त्याचे परिणाम जसे विधानसभेत परिणाम आपल्याला पाहायला मिळाले की त्यांच्या उद्धव साहेबांपेक्षा जास्त सीट आल्यामुळे आज शिवसेनेचे जे कंपूर होते ते सर्व पलटले आणि शिंदे साहेबांकडे जायला लागले. लोकांच्या मनात आता भावना निर्माण झाली की असली शिवसेना ही शिंदे साहेबाचीच आहे म्हणून. कारण विधानसभेत त्यांचे जास्त सीट निघाले, लोकसभेत त्यांनी बरोबरीच्या काढल्या. आता राहिली फक्त महानगरपालिका. पण महानगरपालिकेत सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकट्याच्या भरोशावर तिथे लढू शकत नाही आणि सर्व टपून आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या. स्वतःचा भाऊ म्हणजे राज ठाकरे सुद्धा उद्धव साहेब कसे गाळत होतील हे त्यांनी राजकारण केलं आणि त्या 14 ते 15 वर्षाच्या काळात स्वतः राज ठाकरे बर्बाद झाला आणि उद्धव ठाकरेही बर्बाद करून टाकलं. जेथपर्यंत हे दोन भाऊ एकत्र येत नाहीत तिथपर्यंत यांचं खरं नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे, याबद्दल माझं म्हणणं नाही. पण परिस्थिती अशी निर्माण आहे की उद्धव साहेब ठाकरे हे मुद्द्यापासून भरकटले. ना हिंदुत्व, ना मराठी मुद्दा, ना सेक्युलरिझम. त्यामुळे द्विधा मनीष असलेले उद्धव ठाकरे सध्या भकांडले आहेत. जी परिस्थिती राज ठाकरेच झाली की घडीक बीजेपीला सपोर्ट करायचा, घडीक नाही, स्वतः खलास झाला, उद्धव ठाकरेला खलास केलं. तीच गत आज उद्धव ठाकरे यांची आहे. त्यांना शेवटला पर्याय स्वतः जर त्यांनी महानगरपालिका मुंबईची लढवली आणि त्यामधून सक्सेस झाले तरच
उद्धव साहेबांचं अस्तित्व राहील, नाही तर उद्धव साहेबांचा शिवसेनेला घर लागल्यापेक्षा उद्धव साहेबांची शिवसेनेला येणाऱ्या काळात फक्त नावपुरती राहील असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.